अरे कोटी जाता रे. अव निर्मला वहिनी, तो आमचा धान थोडसा नाही का पिवळा पिवळा पडला. तर आता का करून बापा म्हणलं, त्याला हिरवा करा लागते. हिरवा जर नाही केली तर धान काही जास्त होत नाही. तर पिवळा धान पडलाय आता, तर त्याची नाही का थोडासा युरिया खत मारा लागते. तर का करू म्हणलं, निश्चय केलो का एक बॅग घेऊन टाकावा ना मारून द्यावा. तर युरिया खत घ्यायला जाता. हो का, म्हणजे युरियानं धान का हिरवा पडते का पिवळा पडलेला? हो. अरे प्रभाकर, माझाही मास नाही का थोडासा पिवळा पिवळा पडून राहिला रे. कोणती बिमारी झाली का? थोडासा युरिया मलाही दे, थोडासा अंगा पायाला लावीन तर जाग्यावर तरी येईन. अव निर्मला वहिनी, तो युरिया खात का अंगाला लावत का व? अंग पिवळा पडला म्हणजे तुझा रक्त बिकत कमी झाला. बीट खा, डॉक्टर का जा, रक्ताची बाटल भर. का झाला तर तपास तर पहिलं तू. बई वाणी बोलतेस तो, म्हणजे धान पिवळा पडलेला सुधारते म्हणजे तू पिवळी पडलीस तर तू सुधारतेस का बेटा? तुला कोणत्या पद्धतीने सांगावा? म्हणून निर्मला वहिनी, तू वेगळाच दिमाग लावतेस काही काही. तू नाही का डॉक्टर का चालली जा, रक्त आपला तपासून टाक. जो काय पाहिजे तुला खाना खर्च तो नाही का पाहून टाक. गोड्या गिड्या घेऊन टाक. रक्त देत असेल तर रक्त घे, नाही तर बीट खाणी चालू कर. रक्त येते. काही दिमाग नाही लावावा निर्मला वहिनी, म्हणजे कोणतीही गोष्ट खोटी जमते का? निर्मला वहिनी, प्रत्येक गोष्ट प्रत्येक जागी नाही जमत. तुतारी हे ढोरालाच टोचल्या जाते. मग ते माणसाला टोचला तर जमल का? नाही जमत. तशाच पद्धतीने तो आहे. बरं रे, बरं बरं बरं. आता पाय, धान जसा नाही का पिवळ्याचा हिरवा बनते युरियानं, आता तुझ्या घराची भीत नाही का पिवळी आहे, ठीक आहे. तुला जर ते हिरवी करायची असेल तर तू तिच्या त्या भीतीवर का युरिया शिपशील का? नाही, तुला नाही का पेंट हिरवा घेऊन आणा लागेल ना, तो मारा लागेल बस. तू म्हणशील तर ती युरिया शिपा लागेल, तसा कुठे जमणार आहे का? निर्मला वहिनी, कोणताही दिमाग कुठेही नाही लावा. मी सांगत आहोत ते तुला समजत आहे का नाही समजत आहे? समजत आहे.